आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल इलर मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 13वा। तर याच्या आधी आपण सेम असाच प्रश्न घेऊन 12 क्लासपर्यंत कंप्लीट करून दिलेला आहे तुमच्या सिलेबसनुसार आणि मॉड्यूल वाईज क्वेश्चन सॉल्व करून देत आहे। तर स्टार्ट करूया। आजचा जो आपला क्लास नंबर 13वा आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 13वा। पहिला प्रश्न आहे, विच प्रॉपर्टी ऑफ कटिंग टूल कॅन विथस्टँड व्हेरियस कटिंग फोर्सेस ड्युरिंग मशीनिंग। मशीनिंग दरम्यान विविध कटिंग फोर्स सहन करण्याची क्षमता कोणत्या कटिंग टूलच्या गुणधर्मामुळे असते। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टफनेस, दुसरा हार्डनेस, तिसरा ब्रिटलनेस आणि चौथा सॉफ्टनेस। तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, मशीनिंग करत असताना विविध कटिंग फोर्स सहन करण्याची क्षमता कोणत्या कटिंग टूलच्या गुणधर्मामुळे येते। जसा आपण टर्निंग करतो किंवा कोणतेही कटिंग ऑपरेशन करतो कटिंग टूलच्या सहाय्याने, तर कटिंग टूलच्या सहाय्याने कटिंग करत असताना गरम होत असते। तर गरम झाल्यानंतर सुद्धा ते कटिंग टूलची धार नाही जात आपलं, जेव्हा आपण कटिंग टूलला कटिंग करतो तर तेव्हा तो जे पूर्ण सहन करतात, जे फोर्स पूर्ण सहन करतात, तर ते कटिंग टूलच्या कोणत्या गुणधर्मामुळे असते हेच प्रश्नामध्ये विचारलेला होता। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टफनेस। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज जी इन ISO स्टँडर्ड फॉर स्पेसिफाइंग टूल इन्सर्ट CNMG 120-408। तर आपला जे आताचे जे पूर्ण क्लास आहे पूर्ण CNC बद्दलच आहे। तर याचा हा वाला प्रश्न मध्ये काय म्हटलेला आहे, एक जे साईज दिलाय CNMG 120 आणि 408 या टूल इन्सर्ट साठी ISO मानकात G म्हणजे काय। तर हा जो एक कोड दिलेला आहे CNC चा एक कोड आहे, तर या कोड मध्ये हा जो G आहे तर या G चा अर्थ काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जॉमेट्रिकल फीचर्स, दुसरा रिलीफ अँगल, तिसरा शेप ऑफ द इन्सर्ट आणि चौथा ऑप्शन आहे टॉलरन्स। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता एक CNC चा एक कोड दिलेला आहे CNMG 120-408। तर याच्यामध्ये जे G वापरलेला आहे तर या G चा अर्थ काय किंवा G म्हणजे काय। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जॉमेट्रिकल फीचर्स। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रॉपर्टी दॅट कॅन रिटेन हार्डनेस अंडर सर्व वर्किंग कंडिशन। कठीण कार्य परिस्थितीत सुद्धा कठोरता टिकून ठेवणारा गुणधर्म कोणता आहे। जेव्हा आपण कटिंग करत असतो, आता याच्या आधीच्या प्रश्नामध्ये समजून सांगितलं होता, हार्ड जॉब करत असताना सुद्धा कटिंग टूल ची जे हार्डनेस निघत नाही, तर त्या गुणधर्माला काय म्हणतात। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टफनेस, दुसरा हार्डनेस, तिसरा सॉफ्टनेस आणि चौथा ब्रिटलनेस। जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, कठीण कार्य परिस्थितीत सुद्धा कठोरता टिकून ठेवणारा गुणधर्म कोणता आहे। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हार्डनेस। नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ टूल मटेरियल इज नॉन मेटल। कोणते टूल मटेरियल अधातू आहे। खालीलपैकी कोणते टूल मटेरियल अधातू म्हणजे नॉन मेटालिक आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन हाय स्पीड स्टील, दुसरा हाय कार्बन स्टील, तिसरा स्टेलाइट, चौथा डायमंड। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं कोणते टूल मटेरियल अधातू म्हणजे ज्याच्यात लोखंडाचे अंश नसतात त्याला काय म्हटलं जाते अधातू। तर खालीलपैकी कोणता मटेरियल आहे कटिंग टूलचा। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी डायमंड। डायमंड मध्ये लोखंडाचे काही अंश नसतात। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द नॉन फेरस अलाय कंपोज्ड ऑफ कोबाल्ट, क्रोमियम अँड टंगस्टन यूज्ड इन कटिंग टूल। कोबाल्ट, क्रोमियम आणि टंगस्टन पासून बनलेली कटिंग टूल मध्ये वापरली जाणारी नॉन फेरस धातू मिश्र धातूचे नाव काय आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्टेलाइट, दुसरा सिरामिक्स, तिसरा कार्बाइड, चौथा हाय स्पीड स्टील। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोबाल्ट, क्रोमियम आणि टंगस्टन पासून बनलेली कटिंग टूल मध्ये वापरली जाणारी नॉन फेरस धातू मिश्र धातूचे नाव काय आहे। तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्टेलाइट। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज T in ISO स्टँडर्ड फॉर स्पेसिफाइंग टूल इन्सर्ट TNMG 120-408। आता टूल इन्सर्टचा एक प्रोग्राम आहे ज्याच्यात TNMG आहे आणि 120-408। तर याच्यामध्ये जे टी वापरलेला आहे तर या टी चा अर्थ काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डायमंड शेप, दुसरा ट्रायंग्युलर शेप, तिसरा स्क्वेअर शेप, चौथा रेक्टँग्युलर शेप। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे TNMG 120-408 टूल इन्सर्ट मध्ये ISO मानकात म्हणजे ISO स्टँडर्ड मध्ये टी म्हणजे काय।
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ट्रायंग्युलर शेप. जसं आधीच म्हटलेलं आहे सीएनसी बद्दलचे पूर्ण प्रश्न आहे, तर हा एक कोड आहे. तर या टूल इन्सर्ट बद्दलची हा कोड आहे. तर ह्या टीचा अर्थ विचारलेला होता. तर या टीचा अर्थ काय होते? ट्रायंग्युलर शेप. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द क्लिअरन्स अँगल फॉर बोरिंग बार टूल यूज्ड इन सीएनसी मशीन? सीएनसी मशीन मध्ये वापरल्या जाणाऱ्या बोरिंग बार टूलसाठी क्लिअरन्स अँगल किती असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 5 डिग्री, दुसरा 7 डिग्री, तिसरा 8 डिग्री, चौथा 9 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सीएनसी मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या बोरिंग बार टूलसाठी क्लिअरन्स अँगल किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 7 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला यूज टू एस्टिमेट सीएनसी टूल लाईफ? सीएनसी टूल लाईफ मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरले जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे व्ही ब्रॅकेटमध्ये टी एन इज इक्वल टू सी, दुसरा ऑप्शन आहे व्ही डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये टी एन इज इक्वल टू सी, तिसरा ऑप्शन आहे व्ही इंटू टी इज इक्वल टू सी, चौथा ऑप्शन आहे टी ब्रॅकेटमध्ये व्ही एन इज इक्वल टू सी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सीएनसी टूल लाईफ मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्ही ब्रॅकेटमध्ये टी एन इज इक्वल टू सी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एम इन द आयएसओ डेजिग्नेशन फॉर लेथ टूल होल्डर PCLNL 2525 M12? हा काय दिलेला आहे टूल होल्डरसाठी एक कोड आहे. तर याच्यामध्ये जे एम आहे तर या एमचा अर्थ काय असतो प्रश्नामध्ये विचारलेला आहे. PCLNL 2525 M12 या लेथ टूल होल्डरचा आयएसओ स्टँडर्ड एम म्हणजे काय? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे होल्डर लेंथ म्हणजे होल्डरची लांबी, दुसरा शांकची लांबी, तिसरा शांकची रुंदी, चौथा होल्डरची शैली म्हणजे होल्डर स्टाईल. तर जसं प्रश्नामध्ये जे विचारलेला होता PCLNL 2525 M12 या लेथ टूल होल्डरचा आयएसओ डेजिग्नेशन एम म्हणजे काय? या एम म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए होल्डरची लांबी. नेक्स्ट क्वेश्चन, जसा या कोडिंग बद्दल आता जे आपण जे काही प्रश्न सॉल्व्ह करून देतो याच्यातले कोणता ना कोणता एक प्रश्न येतातच. त्या आपलं जे फायनल एक्झाम होते तर याच्यावर जास्त लक्ष द्यायचं. ॲज इट इजच क्वेश्चन येतील, याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. जो आपला 10 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट इज पी इन द आयएसओ डेजिग्नेशन फॉर लेथ टूल होल्डर? सेम प्रश्न आहे, फक्त काय बदललेलं आहे. पहिला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये एम बद्दल विचारलेला होता, या प्रश्नामध्ये पी बद्दल विचारलेला आहे. PCLNL 2525 M12 या लेथ टूल होल्डर मध्ये पी म्हणजे काय? तर या पीचा अर्थ आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन इन्सर्ट शेप म्हणजे इन्सर्टचा आकार, दुसरा इन्सर्ट क्लॅम्पिंग मेथड म्हणजे इन्सर्ट क्लॅम्पिंगची पद्धत, तिसरा ऑप्शन होल्डरची स्टाईल म्हणजे होल्डरची शैली, आणि चौथा इन्सर्ट कटिंग एज लेंथ म्हणजे इन्सर्ट कटिंग एजची लांबी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता PCLNL 2525 M12 या लेथ टूल होल्डर मध्ये पी म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इन्सर्ट क्लॅम्पिंग मेथड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एन इन द आयएसओ डेजिग्नेशन फॉर लेथ टूल होल्डर? सेम प्रश्न आहे, फक्त आपला जे पी होता पीच्या ठिकाणी काय आहे आता एन आहे. तर PCLNL 2525 M12 या लेथ टूल होल्डरचा आयएसओ डेजिग्नेशन एन म्हणजे काय? एन म्हणजे काय याचा अर्थ आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे. टूल होल्डर बद्दलच आहे या प्रश्नामध्ये सुद्धा, लेथ टूल होल्डर बद्दलच आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे धारकाची लांबी म्हणजे होल्डर लेंथ, दुसरा शांकची लांबी, तिसरा हँड अप होल्डर म्हणजे होल्डरची हँड म्हणजे कटिंग टूल. आता जसा टूल होल्डर आहे तर कटिंग टूल असते राईट हँड लेफ्ट हँड, तर हा थर्ड ऑप्शन तेच आहे होल्डरचे हँड म्हणजे होल्डरची हात. चौथा ऑप्शन आहे इन्सर्ट क्लिअरन्स अँगल म्हणजे इन्सर्ट क्लिअरन्सचा कोन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे PCLNL 2525 M12 या लेथ होल्डरचा आयएसओ डेजिग्नेशन एन म्हणजे काय? तर एन म्हणजे काय होते? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इन्सर्ट क्लिअरन्स अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कटिंग एज मार्क एक्स? आता एक CNC कटिंग टूल आहे, तर याच्यामध्ये जे कटिंग टूलमध्ये
एक्सच्या स्वरूपाने जे दर्शवलेला भाग आहे या भागाला काय म्हणतात? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कटिंग अँगल, दुसरा अप्रोच अँगल, तिसरा ट्रेलिंग अँगल आणि चौथा साइड अँगल. तर जसं आपण या डायग्राममध्ये पाहू शकतो, जसा एक कटिंग टूल आहे त्याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे याला काय म्हटलं जाते? ऑप्शन नंबर बी अप्रोच अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स? आता एक टूल होल्डरचा डायग्राम आहे, तर याच्यामध्ये जसा एक्सच्या स्वरूपाने हा भाग दर्शवलेला आहे. आता एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फ्लॅंज, दुसरा ॲडॅप्टर, तिसरा शांक आणि चौथा रिॲक्शन नर. तर जसा प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचं नाव काय आहे डायग्राम मध्ये? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ॲडॅप्टर. नेक्स्ट क्वेश्चन, which offset must be taken to make the tool move with reference to the job in a CNC machine? CNC मशीन मध्ये टूलला जॉबच्या संदर्भाने हलवण्यासाठी कोणता ऑफसेट घेतला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वर्क ऑफसेट, दुसरा जॉमेट्रिकल ऑफसेट, तिसरा वियर ऑफसेट, चौथा टूल ऑफसेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, CNC मशीनमध्ये टूलला जॉबच्या संदर्भाने हलवण्यासाठी कोणता ऑफसेट घेतला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वर्क ऑफसेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एस इन द ISO डेजिग्नेशन ऑफ CNC लेथ बोरिंग बार? आता या प्रश्नामध्ये सुद्धा का विचारलेला CNC लेथ बोरिंग बार बद्दल विचारलेला, जे कोड दिलेला आहे. तर या कोडमध्ये जे एस आहे, एसचा अर्थ काय आहे? तर कोड आहे आपला S32USKKCR12. तर या कोडमध्ये आपला जे एस आहे, तर या एस म्हणजे काय हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे शांकचा प्रकार, दुसरा शांकचा डायमीटर, तिसरा टूलची लांबी आणि चौथा ऑप्शन आहे कटिंग डायरेक्शन. तर प्रश्नामध्ये जे कोड दिलेला होता S32USKKCR12, तर याच्यामध्ये जे एस आहे, तर एसचा अर्थ काय असते, काय विचारलेला आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शांकची टाईप, म्हणजे शांकचा प्रकार विचारलेला होता. या एसचा अर्थ काय आहे? शांकचा प्रकार. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज सी इन द ISO डेजिग्नेशन ऑफ CNC लेथ बोरिंग बार? सेम प्रश्न आहे, फक्त आपला जो एस होता एसच्या ठिकाणी सी आहे. तर CNC बोरिंग बारचा जे कोड आहे यामध्ये जे सी वापरलेला आहे त्या सीचा अर्थ काय आहे? तर कोड आहे आपला S32USKKCR12. याच्यामध्ये जे सी आहे इथं आपण पाहू शकतो सी, तर सी म्हणजे काय? याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे शांकची डायमीटर, दुसरा क्लिअरन्स अँगल, तिसरा शांकचा प्रकार, चौथा टूलची लांबी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, जे कोड दिलेला आहे त्या कोडमध्ये सी म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्लिअरन्स अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज सी इन ISO स्टँडर्ड फॉर स्पेसिफाईंग टूल इन्सर्ट? आता जे कोड दिलेला आहे या एक टूल इन्सर्ट बद्दलचा एक कोड आहे. जसा कोड आहे आपला CNM G120408. याच्यामध्ये सी म्हणजे काय हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. या कोडमध्ये हा कोड कशाबद्दल आहे? टूल इन्सर्ट बद्दलचा हा कोड आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिलीफ अँगल, दुसरा इन्सर्ट टाईप, इन्सर्टची शेप, तिसरा ऑप्शन टॉलरन्स क्लासेस आणि चौथा जॉमेट्रिकल फीचर्स. तर प्रश्नामध्ये जे एक कोड दिलेला होता टूल इन्सर्ट बद्दल, या कोडमध्ये सी म्हणजे काय आहे हे प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टॉलरन्स क्लासेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एम इन द ISO स्टँडर्ड फॉर स्पेसिफाईंग टूल इन्सर्ट? आता सेम कोड आहे, फक्त आपला जो वर्ड आहे ते बदललेला आहे. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सी होता, आता या ठिकाणी एम बद्दल विचारलेला आहे. एम म्हणजे काय? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिलीफ अँगल, दुसरा इन्सर्ट शेप, तिसरा टॉलरन्स व्हॅल्यू, चौथा ऑप्शन जॉमेट्रिकल फीचर. तर प्रश्नामध्ये जे एक कोड दिलेला होता टूल इन्सर्ट बद्दल, या कोडमध्ये एम म्हणजे काय तर विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रिलीफ अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द शेप ऑफ द टूल इन्सर्ट फॉर द लेटर एल? आता प्रश्नामध्ये जे विचारलेला एल अक्षरासाठी टूल इन्सर्टचा आकार कोणता आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रेक्टँगल, दुसरा स्क्वेअर, तिसरा राऊंड, चौथा ट्रायंग्युलर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला आहे एल अक्षरासाठी टूल इन्सर्टचा आकार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रेक्टँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स? आता या
डायग्राममध्ये एक लेथ ऑपरेशन दाखवलेलं आहे आणि लेथ ऑपरेशन करत असताना जे एक्सच्या स्वरूपाने जे भाग दर्शवलेला आहे तर भागाचा नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टूल पोस्ट, दुसरा ऑप्शन आहे वर्क रेस्ट, तिसरा चेसिंग रेस्ट आणि चौथा चीजर. तर जे प्रश्नामध्ये विचारलेला होता दाखवलेल्या डायग्राममध्ये जे ऑपरेशन करत आहे लेथ मशीनवर याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे या भागाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चेसिंग रेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल अँगल मार्क एक्स. आता कटिंग टूलचा एक अँगल दाखवलेला आहे एक्सच्या स्वरूपानं या डायग्राम मध्ये. तर या अँगलचं नाव काय हे आपल्याला ओळखायचे आहे. जसं हे आपला कटिंग टूल आहे, या कटिंग टूलमध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला अँगल कोणता आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अप्रोच अँगल, दुसरा कटिंग अँगल, तिसरा टॉप रेक निगेटिव्ह आणि चौथा ऑप्शन आहे साइड रेक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होतं कटिंग टूलमध्ये जे अँगल दाखवलेला आहे एक्सच्या स्वरूपानं तर अँगल कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टॉप रेक निगेटिव्ह अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल. आता डायग्राममध्ये आपल्याला कटिंग टूलचा डायग्राम दाखवलेला आहे. तर हा कटिंग टूल कोणत्या प्रकारचा आहे, कोणता टूल आहे, याचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रफ टर्निंग टूल, दुसरा फिनिश टर्निंग टूल, तिसरा फेसिंग टूल, चौथा पार्टिंग टूल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कटिंग टूलचा जे डायग्राम दाखवलेला आहे तर हा कोणता टाईपचा कटिंग टूल आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फेसिंग टूल. जे काही आपण कटिंग टूल बघत आहोत डायग्राम मध्ये तर हा पूर्ण कोणते टूल आहे? फेसिंग टूलचा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ अ थ्रो अवे टिप टूल होल्डर मार्क एक्स. आता हे एक टिप टूलचा म्हणजे जे डायग्राम दाखवलेला आहे थ्रो अवे टूल होल्डरचा एक डायग्राम आहे. याच्यामध्ये जे एक्सच्या सहाय्याने जे पार्ट्स आपल्याला दर्शवलेला आहे हा पार्टचा नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चिप ब्रेकर, दुसरा शिम, तिसरा होल्डर आणि चौथा ऑप्शन आहे इन्सर्ट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे थ्रो अवे टूल होल्डरच्या एक्स भागाचे नाव काय आहे? जसं आपण पाहू शकतो जे थ्रो अवे टूल होल्डर आहे याच्यावर एक्सच्या स्वरूपाने हा भाग दर्शवलेला आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, इन्सर्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच पॅरामीटर इज डिसाइडेड बाय द काउंटर दॅट इज टू टर्न द टूल होल्डर. टूल होल्डर टर्न करण्यासाठी काउंटरवरून कोणता पॅरामीटर ठरवला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे होल्डरची शैली म्हणजे होल्डर स्टाईल, दुसरा इन्सर्ट टाईप, इन्सर्टचा प्रकार, तिसरा शँकची उंची आणि चौथा ऑप्शन आहे इन्सर्ट क्लॅम्पिंग पद्धत. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टूल होल्डर टर्न करण्यासाठी काउंटरवरून कोणता पॅरामीटर ठरवला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इन्सर्ट टाईप म्हणजे इन्सर्टचा प्रकार. नेक्स्ट क्वेश्चन, विच टूल मटेरियल इज क्वाईट ब्रिटल अँड हॅज लो बेंडिंग स्ट्रेंथ. म्हणजे प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोणता टूल मटेरियल खूप नाजूक म्हणजे भंगूर असून कमी वाकण्याची ताकद असतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सिरामिक्स, दुसरा हाय स्पीड स्टील, तिसरा कार्बाइड आणि चौथा ऑप्शन आहे कार्बन स्टील. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोणता टूल मटेरियल खूप नाजूक म्हणजे भंगूर असून कमी वाकण्याची ताकद असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सिरामिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच टूल मटेरियल इज सुटेबल फॉर कटिंग व्हेरी हार्ड मटेरियल सच ॲज अ ग्लास, नॉन फेरस मेटल, प्लास्टिक. प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे काच, नॉन फेरस धातू आणि प्लास्टिक सारखा खूप कठीण मटेरियल कापण्यासाठी कोणते टूल मटेरियल योग्य आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सिरामिक, दुसरा डायमंड, तिसरा कार्बाइड, चौथा स्टेलाइट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता काच, नॉन फेरस धातू आणि प्लास्टिक सारखा खूप कठीण मटेरियल कापण्यासाठी कोणते टूल मटेरियल योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डायमंड. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ इंडेक्सेबल इन्सर्ट इज यूज्ड फॉर पार्टिंग और कटिंग पर्पज ऑन लेथ. लेथ मशीनवर पार्टिंग किंवा कटिंगसाठी कोणत्या प्रकारचा इन्सर्ट वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बोरिंग इन्सर्ट, दुसरा थ्रेडिंग इन्सर्ट, तिसरा कट ऑफ इन्सर्ट, चौथा ग्रुबिंग इन्सर्ट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लेथ मशीनवर पार्टिंग किंवा कटिंगसाठी कोणत्या प्रकारचा इन्सर्ट वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कट ऑफ इन्सर्ट. नेक्स्ट क्वेश्चन, तर आजचा जो आपला क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी एमसीक्यू क्लास नंबर 13. तर याच्यामध्ये आपण टोटल जसं या मॉड्यूलमध्ये 27 प्रश्न होते तर 27 प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर
जे काही आपण प्रश्न सॉल्व्ह करून देत आहे, जर याची आपल्याला PDF ची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, तर त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, आपल्याला PDF प्रोव्हाइड करून देते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.